पण आज ऐतिहासिक जी सिंहगड किल्ला आहे त्याच्यातील एक शिव पॉइंट आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. त्यासाठी आपण शिवसृष्टी पासून एक कात्रज बोगदा मार्गे आपल्याला शिवापूर मार्गे सिंहगडला पोहोचायचं होतं. त्यासाठी आपण 6 वाजताच निघालो. चला तर भेटूया सिंहगड पाय. जेव्हा मी खेड शिवापूर कडून सिंहगडकडे निघालो तेव्हा खूप चांगलं वातावरण आणि पाऊस पडून गेलता आणि त्याच्यामुळे वातावरण खूप चांगलं होतं. त्याच्या सकाळी कुणी नसल्यामुळे क्लीन आणि पाऊस गेल्यामुळे रस्ते वगैरे सगळे स्वच्छ झाले होते आणि आम्हाला जाताना शिवाजी महाराजांचा जे ऐतिहासिक वारसा आहे आठवणी सगळ्या इथं आमच्या डोळ्यासमोर. खेड शिवापूर साईडवरून आपण सिंहगडच्या जवळच एक शिवलिंग पॉईंट आहे तो एक्सप्लोर करणार आहे. चला आपण आता शिवलिंग पॉईंटला आलोय. जवळजवळ एक अर्ध्या तासात 10 मिनिटाचं अंतर आहे. आपण ते आता कव्हर करतोय. चला सिंहगडच्या पायथ्याशी शिवलिंग पॉईंट. आता आपण जी सिंहगड पायथ्याशी जी शिवलिंग पॉईंट आहे तो एक्सप्लोर करायला निघालो. आता फायनल आहे ते आपण शिवलिंग पॉईंटच्या जवळच आहे. एक 15 ते 20 मिनिटं. फायनल आपण आता ट्रेकला ऍक्च्युली स्टार्ट केली कारण पाऊस पडला होता. खूप चांगलं वातावरण होतं आणि पक्षी आणि प्राण्यांची किलबिलाट होती. दुःख होतं, जास्त दुःख नव्हतं, मिड लेवलचं दुःख होतं. सकाळी साधारण 6:30ची वेळ होती आणि जास्त कोणी त्या पॉइंटला एक्सप्लोर करत नाही कारण चालत जायला लागतं आणि वरती थोडा पॅच आहे, वरता येत नाही बऱ्याचशा लोकांना. त्याच्यामुळे जास्त कोणी एक्सप्लोर करत नाही कारण 1-1.5 किलोमीटर चालायला लागतं ना. आजकाल लोकांना चालायचा कंटाळा त्यामुळे कोणी तिकडे जात नाही. जास्त जातात पण खूप लिमिटेड लोक जातात. आपण अशा पद्धतीने ट्रेक चालू केली. सोबत माझ्या भावाचा मुलगा होता. बघू शकता हे आमचे भाऊ शेठ आणि आपण फायनल त्या पॉईंटला आलेलो आहे. भाऊ मागणं माझी सरळ एक व्हिडिओ घेईन रीलसाठी. ये है नजारा, ये है नजारा, ये सिंहगड है. पॉइंट आहे तो आता साधारण 200 मीटर अंतरा होता. मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला. धुकं होतं आणि कुणीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही दोघंच होतो. साधारण 6:30-7ची वेळ होती म्हणजे जास्त वेळ नव्हती. टप्प्यात आहे लास्ट मोमेंटला एक 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे. हे बघू शकता. शिवलिंग पॉइंट आहे तो जिथं आम्हाला एक्सप्लोर करायचा होता अगदी त्याच्या जवळ आम्ही पोहोचलो. ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो शिवलिंग पॉइंट तुम्ही बघू शकता आणि तिथं आपण दर्शन घेऊन आणि निसर्ग एक्सप्लोर केला. वरती जी पाणी वगैरे फुलं टाकतात त्यामुळे एवढं मच्छर होतं. मच्छरने खूप त्रास दिलाय. आम्ही एक 5 ते 6 मिनिटं थांबलो. आम्हाला थांबता आलं नाही कारण मच्छर खूप त्रास देत होते आणि आमचा परतीचा प्रवास स्टार्ट. तुमच्या अजितनी काहीतरी टाइम लॅप्स नावाचं हे लावलं होतं. आम्ही तिथं मोबाईल आणि थोडा आराम करत होतो कारण वरती मच्छर असल्यामुळे वरती आपल्याला 2 मिनिटे बसता आलं नाही कारण खूप मच्छर त्रास देत होते. माझी एकच विनंती की तिथं फुल पाणी वगैरे घेऊन जाऊ नका कारण त्याच्यामुळे मच्छर होतात आणि मच्छर खूप लोकांना त्रास देतात. वरती थांबता पण येत नाही. मग माझा परतीचा प्रवास स्टार्ट झाला. जेव्हा मी परत येत होतो तेव्हा आपण दुसरा रस्ता निवडला होता आणि खूप दरीच्या बाजूने रस्ता आहे. निसर्ग खूप आणि पक्षी
अशा पद्धतीने आपण सिंहगडचा शिव पॉइंट आहे ते एक्सप्लोर केला आणि आपल्या ट्रेक आहे ती इथं संपली. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.